हे आहेत संतोष दौले, जे आपल्या शेतात विविध प्रकारच्या भाज्या पिकवून आठवडी बाजारात विक्री करत होते. पण निसर्गाच्या लहरीपणाने त्यांची ही वाट अचानक अडवली. बदलत्या वातावरणामुळे आणि जास्त पावसामुळे शेतीचं गणितच बिघडलं. परिस्थिती कठीण होती, पण संतोष हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी ठरवलं आता काहीतरी वेगळं करायचं. घरातूनच व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि यावेळी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं ते त्यांचं कुटुंब. घरच्या घरी बनवलेली खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट चकली हाच बनला त्यांच्या नव्या प्रवासाचा पाया. सुरुवात सोपी नव्हती. चांगले वाईट अनुभव आले, कधी कौतुक तर कधी टीका. पण त्यांच्या जिद्दीसमोर सगळ्या अडचणी लहान ठरल्या. हळूहळू त्यांच्या चकलीला मिळू लागली ओळख, ग्राहकांचा विश्वास आणि व्यवसायाला मिळाली गती. ही कहाणी आहे जिद्दीची, धैर्याची आणि नव्या सुरुवातीची. नमस्कार, मी संतोष बाबूशा डवले, मुक्काम पोस्ट राजुरी, तालुका जुन्नर. हा व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. शेतीत आमच्याकडे सगळ्या पद्धतीच्या भाज्या असायच्या आणि तो भाजीपाला आम्ही बाजारात विकला जायचा. आठवडे बाजारांमध्ये भाजीपाला विकत असताना 2021-22च्या दरम्यान 3-4 महिने कंटिन्यू पाऊस चालला. त्या पावसामुळे आम्हाला भाज्या टाकता नाही आल्या आणि मग त्या पिरियडला दिवाळी आली होती. मग दिवाळीत काय करायचं म्हणून आमच्या घरच्या महिलांनी चकली बनवली आणि ती चकली विकायची कुठे म्हणून आम्ही स्थानिक बाजारपेठ आळेफाटा आहे तिथे ज्यावेळेस चकली नेऊन विकली तर त्या चकलीला प्रचंड मागणी आली लोकांची. त्यावेळेला आम्ही हातावर चकली करत होतो. तिथून पुन्हा काही काळ गेल्याच्या नंतर तिथले जे हॉटेलवाले असतील किंवा तिथले बिकानेर स्वीट्सवाले असतील त्या लोकांनी आम्हाला चकली तिथे विकण्यासाठी विरोध केला आणि मग आम्ही पुन्हा आमचे जे आठवडे बाजार होते पूर्वीचे चालू त्या जागेवर बसून चकली विकायला सुरुवात केली. चकली विक्री करत असताना आम्हाला काही बाजारांमध्ये असे अनुभव आले का आम्हाला तिथं कधीच कस्टमर मिळाला नाही. 2-3 महिने 3-4 महिन्याच्या नंतर ज्या वेळेला झालं तर मग आम्हाला चांगल्या पद्धतीचं कस्टमर मिळत गेलं आणि आम्ही 1-1.5 वर्ष कुठल्याही पद्धतीत हार न मानतात हातावर चकली बनवून प्रत्येक बाजारात विकली गेली आणि नंतर आमचा ग्रोथ होत गेला. नंतर आम्ही 1.5 वर्षाच्या नंतर मशिनरी घेतल्या. हा व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर आम्ही माहिती कुठंच घेतली नव्हती, परंतु चकली जी आम्ही बनवली होती त्या चकली आम्ही काही चांगल्या हॉटेल्समध्ये किंवा जे खवय्ये लोक असतात अशा लोकांना दिल्या होत्या. त्याच्यानंतर मग मी नारायणगाव येथे KVKच्या शिटे मॅडम जे आहेत तिथल्या त्या शास्त्रज्ञ त्यांना चकली दिली. चकली दिल्याच्या नंतर त्यांना चकली आवडली. त्यांनी मला 1-2-3 तास बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या, काही मशिनरींचे पत्ते दिले आणि मग त्यानंतर 1-2 महिन्यानंतर मॅडमनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही आपल्याकडे प्रदर्शनात स्टॉल लावा. स्टॉल लावण्यासाठी मॅडमने मग मला भरपूर प्रमाणात मदत केली. काही प्रमाणात पुण्यावरून मला तेल त्यांनी उपलब्ध करून दिलं चांगल्या क्वालिटीचं. नंतर आम्ही तेच वापरायला सुरुवात केली आणि त्या प्रदर्शनात आमची जाहिरात खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं आमच्याकडे कस्टमर रेग्युलर यायला लागले. सुरुवातीला मार्केटिंगमध्ये आम्हाला चांगल्यापैकी अडचणी आल्या. काही लोकांवर आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला. व्यवसायात जे काही पैसे गुंतले ते काही आम्हाला परत मिळाले नाही. मग आम्ही बऱ्याच प्रमाणात बदल करून मार्केटिंगमध्ये चांगल्या लोकांच्या संपर्कात येऊन किंवा चांगल्या कस्टमरच्या संपर्कात येऊन मग आमच्या व्यवसायात बऱ्यापैकी ग्रोथ झाली. सध्या आम्ही भाजणी चकली, तांदूळ चकली, दमटीचे लाडू, रव्याचे लाडू, गोड शंकरपाळी, तिखट शंकरपाळी, नमकीन शंकरपाळी बनवतो. ऑर्डर प्रमाणे करंजी, अनारसे हे सगळं बनवून देतो. चकली बनवण्याची प्रोसेस आमची अशी असते का चांगल्या प्रतीचा तांदूळ घेतला जातो, त्यात चना डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, साबुदाणी, पोहे, लवंग असेल, धनिया असतील हे सगळं मिक्स केलं जातं. याची भाजणी केली जाते. भाजणी करून मग ते दळलं जातं आणि दळल्यानंतर त्या पिठाच्या पासून चकली तळली जाते. मार्केटिंगचं माझ्याकडे आता काही माल हा बारवाल्यांना जातो, काही शहरात जातो आणि काही लोक बल्क क्वांटिटीत माल घेऊन जातात. हा व्यवसाय सुरू करत असताना आम्हाला आमच्या गावातील IDBI बँकेकडून आम्ही लोन घेतलं आणि मशिनरी घेऊन व्यवसाय चालू केला. PMFME या योजनेअंतर्गत ह्या योजनेचा मला लाभ झाला. आमच्याकडचे जे विनय कुमार आवटे आहेत यांनी मला त्या गोष्टी याच्यात चांगलं सहकार्य केलं. हा प्रोडक्ट बनवत असताना चांगल्या प्रतीचे तांदूळ असतील, डाळे असतील, जे ही पुढची सगळी प्रोसेस मी तुम्हाला सांगितली. ही प्रोसेस करून ज्यावेळेस चांगल्या पद्धतीचं पीठ तयार होतं मग आम्ही त्यात चांगल्या क्वालिटीचे मसाले वापरतो आणि त्या मसाल्यांपासून चकली बनवून तळली जाते. तळून पुन्हा ड्राय केली जाते आणि मग ती चांगली पॅक करून कस्टमर पर्यंत दिली जाते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विशेष काळजी आमची ही आहे का आम्ही आमच्याकडे असणाऱ्या प्रॉडक्टमध्ये क्वालिटीवर चांगला भर दिलेला असल्यामुळे क्वालिटी आम्ही कुठेही तडजोड करत नाही. त्यामुळे आमच्याकडे कस्टमर जे आहे ते कायमस्वरूपी तेच टिकून आहे. इव्हन त्याच्यात वाढ होते. त्याच्यामुळे क्वालिटीशी आम्ही कधीच तडजोड करत नाही.
आमच्याकडे घरचे 5-6 लोक आहेत आणि बाहेरचे 2 वर्कर आहेत आमच्याकडे. ही लोक आमच्याकडे काम करतात. कच्च्या मालाचं नियोजन आम्ही इथल्या स्थानिक बाजारपेठेतच हे करतो. बेल्ला असेल किंवा आळेफाटा असेल अशा ठिकाणी आम्हाला कच्च्या मालाचा पुरवठा होऊन जातो. येणाऱ्या काळात आम्ही फरसाण बनवण्यावर आमचं सध्या फोकस आहे. त्याच्या एक 4-5 ट्रायल झालेले आहेत. थोड्याच दिवसात फरसाणवर आम्ही काम करणार आहे. नवीन उद्योजकांना माझं हे सांगणं आहे का आता सध्या नोकरीच्या पाठीमागे न लागता आपण या व्यावसायिक क्षेत्रात आलं पाहिजे आणि भविष्यात येणारी जी पिढी आहे या पिढीला आपण एक व्यवसायाचा आदर्श घालून दिला पाहिजे आणि हा व्यवसाय आपल्या देशाला सुद्धा तारू शकतो आणि सगळ्यांनाच तारू शकतो. ही नवीन व्यावसायिकांना माझं सांगणं आहे. कोणाला आमचे प्रॉडक्ट लागत असतील तर त्याला आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करा. त्यांना त्या माल मिळून जाईल.